नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. शिक्षक भरती प्रक्रिया 2019 10,001 जागांसाठी जी जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आहेत. आपण त्या ठिकाणी न पाहता मित्रांनो, कारण त्या बातम्या ज्या आहेत त्याचा जे डाटा जो आहे तो यापूर्वीच आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. मात्र उदाळे सर, केळीपाळे सर, प्राजक्ता गोडसे मॅडम यासारख्या मित्रांनो शिलेदारांचे काय मतं येतं या 10,001 जागांविषयी ते मात्र या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेची प्रवर्गवाईज माहिती आली आहे मित्रांनो बातमीमध्ये, ती आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत पहा. शासनाकडून तोंडाला पानं, शिक्षक उमेदवारांतून नाराजीचा सूर, जागा भरण्याबाबत चिंता. बघा मित्रांनो, बातमी आहे कोल्हापूरवरनं सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली. शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र वेब पोर्टलवर प्रसिद्ध झाली तरी शिक्षक उमेदवारात नाराजीचा सूर दिसतो आहे. 24,000 रिक्त जागापैकी तुटपुंज्या जागेवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकांचे 626 पदे रिक्त असताना किती जागा भरणार याची चिंता उमेदवारांत आहे. बघा या ठिकाणी काय म्हणतायत राजेंद्र उदाळे सर, वाघवे, तालुका पन्हाळा. राज्यामध्ये 2010 नंतर 9 वर्षांनंतर पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एकीकडे राज्यामध्ये अनेक शाळांमध्ये शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत, तर दुसरीकडे राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा व अभियोग्यता चाचणी देऊन लाखो गुणवत्ताधारक उपलब्ध असतानाही शासन तुटपुंज्या जागांची भरती करत आहे. आणि त्यातही शिवाय मागासवर्गीय रिक्त पदांचा 50% कात्री लावत, त्यामुळे उमेदवारांमध्ये रोष आहे असं म्हटलेलं आहे उदाळे सर यांनी. बघा विजयकुमार चव्हाण काय म्हणतायत, तळाशी राधानगरी. 24,000 जागेंची वारंवार घोषणा करून प्रत्यक्षात मात्र 6 ते 7,000 तुटपुंज्या जागेवर भरतीचा घाट घालून लाखो उमेदवारांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम शासनाने केलं आहे. त्यातही इतर जातीच्या 50% जागा कपातीचे कारस्थान केले आहे. नितीन केरीपाळे काय म्हणतात बघा शिरोळवर्ण. शिक्षण मंत्र्यांनी वारंवार केलेल्या 24,000 शिक्षक भरतीच्या घोषणांमुळे राज्यातील हजारो डीटीएड बीएड अभियोग्यताधारक उमेदवार नोकरीची अपेक्षा ठेवून आहेत. एकाच टप्प्यात जास्तीत जास्त पदांची भरती करून सर्वांना संधी देणं आवश्यक आहे, पण कोल्हापूर जिल्ह्यात आता किती पदांची भरती होणार हेच पाहावे लागेल. प्राजक्ता गोडसे मॅडम काय म्हणतात बघा सोलापूर जिल्हा. 9 वर्षानंतर व प्रथमच ऑनलाईन शिक्षक भरती होत आहे, त्यामुळे चांगले वाटते आहे. पण 9 वर्षानंतर हे सर्व रिक्त जागा न भरता फक्त तुटपुंज्या जागावर भरती होत असेल तर अनेक गुणवत्ताधारकांना याचा मोठा फटका बसू शकतो. शासनाने बिंदू नामूले तात्काळ दुरुस्ती करून सर्व रिक्त जागा याच टप्प्यात भराव्यात. तोपर्यंत आता त्याच अभियोग्यता परीक्षेतील गुणानुसार प्रतीक्षा यादी लावून जास्तीत जास्त गुणवत्ताधारकांना न्याय द्यायला हवा. बघा यानंतर सुशांत दरबारे काय म्हणतायत, उदगाव तालुका शिरोळ. शिक्षक भरतीमध्ये इयत्ता 6वी ते 8वी वर्गाकरिता भाषा व समाजशास्त्र विषयाकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण महाराष्ट्रात 58 जागा रिक्त आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने 100% जागा या पद्धतीने भरल्यामुळे भाषा व सामाजिक शास्त्राच्या जागा खूपच कमी झाल्या आहेत. बघा शिक्षणाधिकारी काय म्हणतायत, आबा उबाळे. शिक्षकांच्या पदभरतीचा निर्णय राज्यस्तरावरचा आहे, त्यामुळे येत्या 2 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात किती जागा भरल्या जातील हे स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपण सांगली जिल्हा परिषदेची माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी किती जागा त्या जिल्ह्यामध्ये आहेत, आलेली बातमीमध्ये माहिती. मित्रांनो ही बातमी सांगली जिल्ह्यातील आहे बघा. पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली प्राथमिक शिक्षक भरतीत खुला संवर्ग क्लोज. जिल्ह्यात प्राथमिक माध्यमिक 862 शिक्षकांची होणार भरती, जाहिरात अपलोड. या बातमीमध्ये सांगली जिल्ह्यातील परिस्थिती, रिक्त जागांची आकडेवारी या ठिकाणी आलेली आहे बघा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे 659 उपशिक्षक विषय शिक्षकांची भरती होणार आहे. यामध्ये खुला प्रवर्ग, एनटिका आणि विशेष मागास प्रवर्गासाठी एकही जागा नाही. खाजगी माध्यमिक शाळांकडे 203 शिक्षकांची भरती होणार आहे. प्राथमिक व माध्यमिक एकूण 862 शिक्षकांची भरती होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये. त्या पवित्र पोर्टलला जाहिरात अपलोड झालेली आहे असं या बातमीमध्ये उल्लेख केलेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे मराठी माध्यमाची 627 पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये उपशिक्षकांची 481, विषय शिक्षकांच्या 146 पदांचा समावेश आहे. 48% पदे ही एसटीची आहेत बघा. एकूण पदांच्या बघा मित्रांनो 48% पदे ही एसटी या प्रवर्गाची आहेत. 303 पदे अनुसूचित जमातीसाठी आहेत. हे प्रमाण 48% आहे. अनुसूचित जातीसाठी 56, विमुक्त जाती अ साठी 14, एनटी ब साठी 21, एनटी क साठी 0, एनटी ड साठी 26, एसबी साठी 0, ओबीसी साठी 44, एससीबीसी साठी मराठासाठी 38, ईडब्ल्यूएस आर्थिक मागास वर्गासाठी 25 जागा आरक्षित आहेत. खुला प्रवर्ग पूर्णपणे क्लोज. खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नाही असं या ठिकाणी मित्रांनो सांगली जिल्हा परिषदेची आकडेवारी आहे.
जिल्हा परिषदेकडील कन्नड माध्यमाची 25 पदे रिक्त आहेत, मात्र त्यातून 13 पदे ही भरली जाणार आहेत. यामध्ये कन्नड उपशिक्षक 7 आणि विषय शिक्षकांची 6 पदे भरली जाणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी बघा, खाजगी माध्यमिक शाळा शिक्षकांची 203 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये 5वी साठी 26 आणि 6वी साठी 8वी साठी 58 बघा या ठिकाणी बातमी. 6वी ते 8वी साठी 58, 9वी ते 10वी साठी 75 पदं ही भरली जाणार आहेत. 9वी ते 10वी जी सांगली जिल्ह्यामध्ये, आणि 11वी ते 12वीची मित्रांनो 44 पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत. महत्त्वाची अशी माहिती वाटली मित्रांनो या बातमीमधून. प्रवर्गाव आहे जिल्ह्यातील रिक्त जागांची आकडेवारी सांगली जिल्हा परिषदेची आलेली आहे, त्यामुळे यावर मित्रांनो व्हिडिओ बनवला. मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, निश्चितच तुम्ही सबस्क्राईब करा, बेल चिन्ह दाबा. तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला नेहमी अपडेट्स शिक्षक भरतीविषयी, मेगा भरतीविषयी मिळत राहतील. धन्यवाद.